बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीने मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर मोदींच्या उपस्थितीत घाटकोपर परिसरामध्ये भव्य रोड शो देखील पार पडला। या रोड शो मध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले होते। त्याचबरोबर तरुणाईसह पारंपरिक वेशभूषा परिधान करत सर्वसामान्य मुंबईकर मोदींना पाहण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। याच वेळेस कोळी बांधवांची पथकं ढोल ताशा पथकाकडून मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं। तर लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी मोदींनी विशेष लक्ष दिलेलं आहे। आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस वोट जिहादचं राजकारण करत असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा झाली। यावेळेस त्यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। दरम्यान काँग्रेसच्या युवराजानं वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची टीका देखील मोदींनी केली आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। इंडी अगाड़ी और कांग्रेस के शाहजादे तुष्टीकरण का वही पुराना खेल खेल रहे हैं। इन लोगों की नजर अब एससी, एसटी, ओबीसी के आरक्षण पर है और उन्होंने प्रयोग शुरू कर दिया है। कर्नाटका ये उनकी लेबोरेटरी बनाई है। कर्नाटका में उन्होंने क्या किया, सरकार में आने के बाद रातों रात कर्नाटका में जितने मुसलमान थे, रातों रात एक हुक्म निकाला कि सारे मुसलमान ओबीसी है। रातों रात सब मुसलमान को ओबीसी बना दिया और ओबीसी का आरक्षण का जो कोटा था उसकी बहुत बड़ी लूट उन्होंने उनको दे दी, टुकड़े कर दिए। और आरक्षण की यही लूट कांग्रेस पार्टी पूरे देश में करना चाहती है। कांग्रेस के शाहजादे ने मंच पर कैसे छत्रपति शिवाजी महाराज का तिरस्कार किया था, पूरे महाराष्ट्र को वो तस्वीरें देख करके गुस्सा आया। लेकिन नकली शिवसेना ने मुंह पर ताला लगा दिया, आंख पर पट्टी बांध ली। कांग्रेस के शहजादे महाराष्ट्र की धरती पर वीर सावरकर का भी अपमान करते हैं, लेकिन नकली शिवसेना की हिम्मत नहीं पड़ती कि उन्हें ललकारे। और मैं चुनौती देता हूं, ये इंडी अगाड़ी वाले यहां बैठे हैं ना, वो शाहजादे के मुंह से 5 वाक्य वीर सावरकर के पक्ष में बुलवा करके दे दे। तर आपण पाहिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आणि दुसरीकडे उबाठा पाकिस्तानची हुजरेगिरी करू लागल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। कल्याणमधील सभेमध्ये ते बोलत होते। यावेळेस त्यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसवर देखील जोरदार प्रहार केलाय। अभिमानाची बाब आहे। इंडिया आघाडी पराभवाच्या भीतीमुळे पूर्णपणे बरखटली आहे, पूर्ण बिथरली आहे। त्यांच्या नादाला लागून उबाटा कोण आहे माहिती आहे ना, उबाटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे। मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीमध्ये प्रचारात उतरवले। त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले। हे दुर्दैव म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार। माझं मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात। बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील, बाळासाहेबांना किती यातना वाटत असतील,
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल, बाळासाहेबांची बुद्धी भ्रष्ट झाली असं म्हणणारे समाजवादी चालतात. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तानकडे अनुभवमय असे सांगणारे फारुख अब्दुल्ला चालतात. हे तुम्हाला चालणार आहे? तर कल्याण इथं श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली आहे. मोदीजींच्या प्रभावाचा मोठा फायदा निश्चितपणे आपल्याला होईल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरेनं. आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत, भिवंडी माफ करा कल्याणमधून ते महायुतीचे उमेदवार आहेत, आपल्यासोबत आहेत. तर ज्या पद्धतीनं मोदीजींची सभा झाली आणि सभेमध्ये मोदीजींनी जी आश्वासनं दिली किंवा ज्या पद्धतीने ते बोलत होते, त्याचा उत्साह पाहत काय सांगता? ही सभा न भूतो न भविष्य अशी झालेली आहे. लाखो लोक जे सभेला आले आणि लोकांचा उत्साह हा पाहण्यासारखा होता. मोदीजींच्या प्रत्येक लाईनवरती जे आहे, स्टेटमेंटवरती जे आहे, लोक जे रिॲक्शन देत होती आणि मला वाटतं लोकांनी आता ठरवलेलं आहे की या दोन्ही लोकसभेमध्ये आणि पूर्ण देशामध्ये जे आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे हे सरकार जे आहे स्थापन करायचं आणि पुन्हा एकदा मोदीजींना मोठ्या बहुमताने जे आहे हे या देशाच्या प्रधानमंत्रीपदी बसवायचं आहे. मोदीजींनी सांगितलं की मी कल्याणमध्ये आलो पण मला घरोघरी जायचं आहे, याकरता घरोघरी जाऊन जेव्हा प्रचार कराल तेव्हा मोदीजींचा प्रणाम सांगा. नक्कीच आम्ही अगोदरपासूनच सांगतोय की मोदीजींचा प्रणाम जो आहे हा घरोघरी जाऊन आम्ही लोकांना सांगतोच आहे. लोकांना माहिती आहे की बाबा कोण 10 वर्ष जे आहे ते आपल्या मागे उभं राहिलं, 10 वर्षामध्ये कोणी देशाला पुढे घेऊन गेले, 10 वर्षामध्ये जे आहे कोणी आपल्या घराघरापर्यंत जे आहे हे योजना पोहोचवण्याचं काम केलं. नकली शिवसेना असं म्हणत उभाठा गटावर त्यांनी टीका केलेली आहे. मला वाटतं योग्यच बोलले ते. त्यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सावरकरांचे विचार सोडले, तर त्यांना ही उपाधी एकदम परफेक्ट आहे. किती फरक पडेल या सभेने? कारण 2014ला झाली होती, त्यानंतर आता मोदीजींचा प्रभाव जो आहे हा पूर्णपणे या देशावरती आहे, महाराष्ट्रावरती आहे आणि नक्कीच या सभेने जे आहे या दोन्ही मतदारसंघावरती मोठा प्रभाव जो आहे मतदारांवरती पडेल. व्हिडिओ रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आणि मी पुन्हा येईनच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. देशभक्तच तुमची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे. तर निवडणुकीच्या निकालानंतर 5 जूनला भाजप फुटेल असा दावाही ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे, त्यांना कुठे मोड फुटल्यात माहिती नाहीत मला. आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत. मोदीजी, मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाही आहात, तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात. प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल, तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरोटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही? मोदींच्या. काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची? कुठे त्यांची जरा तरी पात्रता आहे? प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार, मुंडवळ्या लावून मीच तिकडे पाठावरती चढणार. दुसरे आमचे आहेच, पुन्हा येईन पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो, चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. मग हे तुम्हाला पटतंय? ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ, अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये. तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. ते तर जाणारच ज्यूस.
तर कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईमधील धारावी मॉडेल जगात गाजलं होतं, पण आता 4 वर्षांनंतर त्याच धारावी मॉडेलवरून राजकारण सुरू झालंय. दोन्ही शिवसेनेमध्ये धारावी मॉडेलवरून क्रेडिट वॉर चांगलंच पेटलंय. शिवसेना आणि शिवसेना उभाठा पुन्हा एकदा संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. तर यावेळेस निमित्त झालंय ते कोरोनाच्या संकटात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या धारावी मॉडेलचं. कोरोनाच्या काळात गाजलेल्या धारावी मॉडेलवरून दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय. धारावी मॉडेल आपण यशस्वी करून दाखवल्याचं राहुल शेवाळे म्हणालेत आणि राऊतांनी हा दावा खोडून काढलाय. 2.5 वर्ष कोरोना काळात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक वॉर्डात फिरलेलो आहे. धारावी मॉडेल जे आहे ते मी सक्सेस केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला. त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून कोरोना हद्दपार झाला आणि त्याचं श्रेय WHO जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तर सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टरवरून 2 गट आमने सामने आलेत. क्षणात एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक झाली. तर यामध्ये एका महिलेसह 3 जण जखमी झालेले आहेत आणि ही घटना बुधवारी रात्री 8च्या सुमारास केज तालुक्यातल्या नांदुरघाट गावात घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच केजसह जिल्ह्यातील पोलिसांची कुमक गावात पोहोचली. रात्री उशिरापर्यंत गावामध्ये तणावपूर्ण शांतता देखील होती. आणि यानंतर बातमी आहे, देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार फोन करून आपल्याला समझोता करण्यासाठी सांगितल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. ते वणी इथं झालेल्या सभेत बोलत होते. यावेळेस आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. पाहूयात नेमकं काय म्हटलंय. आणि अनिल देशमुखावर हवेमध्ये आरोप करण्यात आलेले अशा पद्धतीनं हायकोर्टानं सांगितलं, सुप्रीम कोर्टानं सांगितलं. त्याच्यानंतर 14 महिन्यानंतर मी बाहेर आलो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 3 वर्षापूर्वीची, 3 साल पहले की बात आपको बताता. 3 साल पहले यही नेता ने जिसका मैंने भी नाम लिया, उसने मुझे बार बार फोन करके बोला कि अनिल बाबू हमारे से समझौता करो. मैंने उसको बोला कि अनिल देशमुख जिंदगी भर जेल में जाएंगे ना, लेकिन आपसे कभी जिंदगी में समझौता नहीं करोगे. 14 महिने एका खोट्या आरोपामध्ये आत्म्यात टाकलं. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, त्याच शत्रूनं मला मदत केल्याचं खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार आणि खासदार संजय काका पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांना मदत करणारा तो शत्रू कोण आहे याची चर्चा आता रंगली आहे. त्याचसोबत माझ्या निवडणुकीत मला मदतीचं आश्वासन देऊन अचानक पलटी मारत रंगाचा बेरंग करणाऱ्या निवडणुकीनंतर हिशोब चुकता करू असं म्हणत संजय काकांनी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना देखील आव्हान दिले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला. आणि आता बातमी घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांची संख्या 16 वर गेलेली आहे. होर्डिंग खाली दबलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्या प्रकरणी यामध्ये मृतांचा आकडा आता वाढलेला आहे. अजूनही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये. तर मृतांचा आकडा आता 16 वर गेलेला आहे. होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांची संख्या 16 वर गेलेली आहे. होर्डिंग खाली दबलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आता लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.